नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा येथील व्हॉलंटरी कॉलेजचा 100% निकाल. बोर्दा येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. उर्दू घर मुस्लिम अल्पसंख्याक भवन मंजूर करण्याची मागणी, पालकमंत्र्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्याचा 12वीचा 94.66% निकाल. निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये कही खुश कही गम. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, नामदार हसन मुश्रीफ. एल निनोमुळे उष्णतेची तीव्रता वाढली, नागरिकांनी दक्ष राहावे. महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन. नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान. पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव. बबनराव चौधरी यांच्या नियुक्तीबद्दल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांकडून सत्कार. शिरपूर तालुक्यातील तरडी येथील पोलीस पाटील यांचा राज्यस्तरावर गौरव. योग विद्या धाम धुळेतर्फ प्राणायाम व ॲक्युप्रेशर वर्ग संपन्न. दुचाकीच्या धडकेत महिला काळ. वनसंवर्धनाला गती द्या, पालकमंत्री जयकुमार रावल. महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे येथील न्यू सिटी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण. कला विज्ञान महाविद्यालय चौधरी माध्य विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची निवड. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील खेळाडूंकडून पदकांची कमाई. पाटचारी बुजविण्याचा प्रकार उघड, रातोरात भराव हटवल्याने संशय वाढला, शिवसेनेची सखोल चौकशीची मागणी. शिरपूरमध्ये महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिर, शिलाई मशीनचेही वाटप. राष्ट्रीय महामार्ग 6वर जीव घेणे खड्डे, वाहन चालकांचा संताप. साक्री येथील आदर्श नगरात बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा त्रिवेणी संगम, उत्साहात विविध कार्यक्रम. साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक 10,000ची लाच घेताना जाळ्यात. धुळे जिल्ह्यात 25.2 रुग्णांना सुमारे 2.19 कोटीची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य सेवेला गती. साक्री तालुक्यातील शेणपूर येथे मजुरास मारफळ. शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथून मुलीचे अपहरण. 12वीच्या निकालात यंदाही मुलीचीच बाजी. धुळे जिल्ह्याचा 89.67% निकाल जाहीर. शिंदखेडा तालुक्यातील साळवे फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 1 जण ठार झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला. धुळे तालुक्यातील बिलाडी शिवारातील शेतात लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल झाला. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. धुळे येथील अवधान शिवारातील परिसरात MIDC असलेल्या इंडो अमाइन्स कंपनीत आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. महापालिकेच्या 2 अग्निशामक बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. धुळे शहराच्या चितोड रोड भागात पहाटे एका घरात घुसून चॉपरचा धाक दाखवून चोरट्याने दागिने, रोकड लुटले. चोरटा कारनामे करत असताना घरातील तरुणाला जाग आली. त्याने चोरट्याशी 2 हात करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा निसटला. परिसरातील लोकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. धुळे जिल्ह्यातील विकास कामांना गती, जनगणनेत नागरिकांनी सहभागी व्हावे, पालकमंत्री जयकुमार रावल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.